सांगली अवकाळी पावसाचा फटका, द्राक्षासह 1865 हेक्टर क्षेत्रावरील पिके भुईसपाट. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू. सांगली जिल्ह्यात 17 ते 19 मार्च दरम्यान आलेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील 90 गावातील तब्बल 3710 शेतकऱ्यांच्या 1865.42 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, आंबा, डाळिंब बागांसह रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली आहेत. द्राक्ष बागायतदारांच्या डोळ्यात पाणी उभे राहिलेले असून या शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची गरज आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका आटपाडी, खानापूर, मिरज आणि जत तालुक्यांना बसला आहे. प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ तालुक्यांमध्ये मागील 3 दिवसांपासून वादळाच्या जोरदार तडाख्यामुळे द्राक्षबाग उद्ध्वस्त झाल्या असून गहू आणि ज्वारीची पिके आडवी पडली आहेत. खानापूर तालुक्यातील बेनापूर, भिवघाट, करंजे, पळशी गावातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. जत, मिरज, कवठे महांकाळ, तासगाव तालुक्यांमध्ये द्राक्ष, आंबा, फळ पिके यांच्यावरील मोठे नुकसान झालेले आहे. गारांच्या जोरदार माऱ्यामुळे द्राक्ष बागांमध्ये द्राक्षमणी गळून पडले असून कोट्यावधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक पंचनामा पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाने शुक्रवारी शासनाकडे अहवाल सादर केला आहे. गहू आणि हरभरा कापणीच्या अवस्थेत असतानाच गारपीट झाल्याने दाणे काळे पडण्याचे आणि पीक जमिनीला टेकल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होते आहे. नुकसानीमध्ये 129.30 हेक्टर जिरायत पिके बाधित झाली असून 734.20 हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांचं नुकसान झालेलं आहे. विशेष म्हणजे द्राक्ष, डाळिंब, आंबा या प्रमुख फळ पिकांचे सर्वाधिक 1017.72 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, खानापूर.